नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तर हा पदार्थ जर तुम्ही बनवून खाऊ घातला तर नक्कीच खूप जास्त आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा बनवून मागतील आणि बनायलाही अगदी झटपट तयार होतो। हे पाहू शकता किती कुरकुरीत होतो ते। मुलं अगदी आवडीने खातात आणि मोठी माणसं देखील, आणि कमी तेलकट होतात मुख्य म्हणजे। तर सुरुवात करूयात। तर इथे मी 2 वाट्या ज्या आहेत तर रवा घेतलेला आहे, म्हणजे मापाने अर्धा किलो बरोबर रवा घेतलेला आहे मी। आणि हा रवा जो आहे तो बारीक रवा आहे, जर मोठा असेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्या। चवीनुसार मीठ घालायचं, अगदी झटपट तयार होते, अजिबात वेळ लागत नाही। तर चवीनुसार मीठ घातलं की यामध्ये आपल्याला घालायचं थोडासा ओवा घालायचा हाताने कुस्करून, त्याने खूप छान टेस्ट लागते। तर इथे मी समोसांचा आकार देणार आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता। तर याला पहिल्यांदा आपण काय करूयात, मिक्स करून घेऊयात मीठ पूर्ण याच्यामध्ये। आता यामध्ये कडकडीत असं 3 ते 4 पळ्या मी तेल घातलेलं आहे, कडकडीत तापवून घालायचं। कुठलाही पदार्थ आपल्याला कुरमुरीत करायचा असेल तर त्यामध्ये कडकडीत मोहन घालायचं तेलाचं, म्हणजे खूप छान असे कुरकुरीत राहतात जास्त काळ। तर हे पण आता थोडंसं मिक्स करूयात, नंतर हाताने करूयात, अगोदर चमच्याने करून घेऊयात कारण गरम आहे त्यामुळे। तर हे पाहू शकता या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी पिठाचा गोळा तयार केलाय, घट्टसर असा, हे पाहू शकता। तर याला काय करायचं, आपल्याला 15 ते 20 मिनिटं असं साईडला ठेवून द्यायचं, झाकण ठेवून। 15 ते 20 मिनिटानंतर हे पाहू शकता आपला पिठाचा गोळा जो आहे म्हणजे रव्याचा, तो किती छान असा तयार झालाय। अगदी आपण समोसासाठी बनवतो ना, अगदी तसंच दाटसर असा गोळा बनवायचा। खूप जास्त सैल नाही बनवायचं, मग आपलं जे समोसे जे आहेत ते असे बरोबर होणार नाहीत। तर अशा हाताने पुन्हा एकदा मळून घेतलं छान असे, आणि मोठा गोळा घेतला, थोडंसं पीठ घालायचं, गव्हाचं किंवा मैदा घातला तरी पण चालेल, आणि पातळ असं लाटून घ्यायचं। तर जाडसर अजिबात ठेवायचं नाही, खूप जास्त पातळ लाटून घ्यायचं। तर या पद्धतीने पाहू शकता मी पातळ असं लाटून घेतले, आणि असं लंबाकृती लाटायचं, म्हणजे काय होतं आपल्याला छान असे कट करता येतात। तर साईडच्या कडा ज्या आहेत त्या कट करून घेतल्या, आणि मी आता कसा आकार देणार आहे तुम्हाला दाखवते। तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुठलाही आकार याला देऊ शकता। तर इथे मी समोस्यांचा आकार देणार आहे, थोडंसं दिसायलाही वेगळं आणि चवीला तर अप्रतिम लागतं, खरं सांगते, नक्की बनवून पहा। तर ह्या पाहू शकता असं स्टेप मी तयार करून घेतलेल्या आहेत, आणि आता याला आपल्याला समोसाचा आकार द्यायचा आहे। तर कसं द्यायचा पाहू शकता, अगदी इझी आहे, थोडासा कट करायलाच वेळ जातो, नाहीतर अजिबात वेळ लागत नाही या रेसिपीला। तर या पद्धतीने आपल्याला समोसाचा आकार तयार करून घ्यायचा आहे। खूप इझी आहे, एक जण लाटायला, एक जण कापायला, एक जण तळायला असेल तर एका माणसाला देखील अगदी झटपट होतं। तर या पद्धतीने पाहू शकता, आणि खूप असं मस्त असे पातळ लाटून घेतलेत। तर या पद्धतीने आपण सगळे आता लाटून आणि कट करून घेऊ शकता आणि एकदम तळू शकता। तर इथे मी सगळे लाटून कट करून घेतलेले आहेत, पाहू शकता, आणि एका आकाराचेच झालेत मस्त असे। तर आपल्याला तळून घ्यायचं, तर इथे गॅसवरती कढई ठेवून मी त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलं, आणि तापलंय की नाही चेक करण्यासाठी इथे थोडासा पिठाचा गोळा घातला, काढून घेतला। तेल तापलेलं आहे आपलं छान असं, आणि आता एक एक समोसा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि तळून घ्यायचा। खूप छान असे टम्म फुगतात, आणि आपण जेव्हा लहान असताना शाळेच्या बाहेर टपरीमध्ये सुद्धा हे समोसे मिळायचे, नक्कीच काहींना आठवेल। जेव्हा तुम्ही म्हणजे पाहिला व्हिडिओ तर नक्कीच तुम्हाला देखील आठवण होईल। तर खूप छान असे कुरकुरीत लागतात। तर दोन्ही साईडनी पण आपल्याला छान असे तळून घ्यायचे। हे पाहू शकता कलर चेंज झालेला आहे, आणि छान असे फुगलेत, पाहू शकता। पातळ लाटलं की काय होतं, कुरकुरीत होतात आणि जास्त काळ कुरकुरीत राहतात। तर अगदी महिनाभर म्हटलं तरी हे कुरकुरीत राहतात। तर आपण या पद्धतीने आता सगळे तळून घेऊयात, आणि तळून देखील झटपट होतात, जास्त वेळ लागत नाही। तर हे पाहू शकता मस्त असे सगळ्या समोस्याचे सेम आकार आले, त्यामुळे खूप छान वाटतंय, दिसायलाही छान दिसतायत, आणि टम्म फुगलेत, पाहू शकता सगळेच्या सगळे। तर यामध्ये आता आपण सगळे तळून घेतलेले आहेत, आणि आता याला मसाला लावायचा आपल्याला। तर त्यासाठी इथे मी काय केले, तर हे पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते, पहिल्यांदा एक तोडून दाखवते किती कुरमुरीत झालेत ते, आणि टम्म असे फुगले ते पाहू शकता।
आणि रव्याचे असल्यामुळे ते जास्त काळ कुरकुरीत राहतात. आणि आपण तेलाचं मोहन देखील घातलेलं आहे. इथे मी लाल तिखट घेतले, थोडंसं धना पावडर घेतली आणि चवीनुसार मीठ घेतले. तर मसाले जे आहे ते पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार घालायचं. तुम्ही चाट मसाला वापरला तरी देखील चालेल, थोडंसं जिरा पावडर वापरलं तरी देखील चालेल, पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे ते. तर हे मिक्स करून इथे मी आता त्याला लावते, वरतून स्प्रेड करते त्याच्यावरती आणि हाताने नंतर मिक्स करून घ्यायचं. तर हे पाहू शकता, असं हाताने मिक्स करायचं आणि अजिबात तेलकट झालेले नाही आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, खरं सांगते खूप छान लागतात आणि लहान मुलं आहे ना खरंच खूप आवडीने खातात आणि मोठी माणसं देखील तितकीच. तर हे दाखवते मी तुम्हाला, किती मस्त असं झालं आहे पाहू शकता. आणि असेच मस्त पॅक बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि खायचे, मस्त एन्जॉय करायचा. पाहू शकता किती छान असे झालेत. आणि मी शिवला दिला एक खायला, तर त्यालाही खूप आवडले, खूप म्हणजे खूप आवडले. पाहू शकता. तर मंडळी, ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.